शेतकरी बांधवांनो, आपण फक्त औषधाची माहिती सांगत नाही तर प्रत्यक्ष त्या औषधाचा प्लॉटमध्ये कसा रिझल्ट भेटतो हे पण आपण जाणून घेत असतो। तर शेतकरी बांधवांनो, मागे एक व्हिडिओ बनवला होता की बल्टी, रानमका किंवा बरेच शेतकरी बांधव त्याला रानबाजरी पण म्हणतात। तर त्यात तणाचं नियंत्रण करण्यासाठी जे आपले रेग्युलर औषध येत होते, टिंजर असेल किंवा कॅलरीज एक्स्ट्रा असेल, तर त्या तणनाशकांनी त्या बल्टीचं नियंत्रण होत नव्हतं। त्यासाठी ब्रुसिया आणि गोदरेज कंपनीचा आशिटाका हे दोन्ही औषधांमध्ये एकच घटक आहे, तो म्हणजे टोल पायरालेट 40%। तर आपण जे आपले कोकमठाणचे प्रगतशील शेतकरी संभाजी सदाफळ यांना आपण ते ब्रुसिया औषध फवारणीसाठी दिलं होतं। तर कसा रिझल्ट भेटला होता त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार भाऊ। नमस्कार। कसं ब्रुसियाचा रिझल्ट अतिशय चांगला आला, परंतु जे गवत आहे छोटंसं ते परत उगवतंय, नवीन गवत परत उगवतंय आणि बरटीच उगवते। बाकीचं काँग्रेस आणि मग राहिलेला लवाळा आहे ते बऱ्याचशा प्रमाणात कमी झाला, पण बरटी हे गवत परत उगवतंय नवीन। आणि दुसरी गोष्ट अशी की जी ह्या तणनाशकाचा वापर कधी करायचा, बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं का याचा रिझल्ट आम्हाला भेटला नाही। त्याचं कारण असं पण असू शकतं का जे 2 ते 4 पानापेक्षा बल्टी मोठी झालेली असावी। आता जर ही बल्टी जर तुम्ही पाहिली, ही जळलेली, तर ही 2 ते 4 पानांवर होती आणि ती पूर्ण जळली। आता जे ही नवीन उगवण झालेली, तिची जे जमिनीत बियाणं असेल तर त्याचं नवीन उगवण झालेलं आहे। आणि जी मोठी बल्टी आहे तर ती मोठी बल्टीचे मुळे आणि त्याची फुटवी ताकद वाढलेली असते, त्याच्यामुळे ती पूर्ण जळत नाही। ही शेतकरी बांधवांनी दक्षता घ्यायची आहे। आपण पुन्हा एकदा तेच सांगतो, आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही कंपनीची जाहिरात करीत नाही। तुम्ही जे टोल पायरालेट 40% हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं तुम्ही तणनाशक घ्या, बल्टी फक्त 2 ते 4 पानावर असायला पाहिजे। ह्या अवस्थेत तुम्ही हे औषध वापरा, एकदम जबरदस्त रिझल्ट ह्या औषधात तुम्हाला भेटणार आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही बल्टीसाठी कोणतं औषध वापरता कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।